नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण चकली भाजणी कशी तयार करायची ते बघूयात. यासाठी मी उडीद डाळवा घेतलेला आहे, मूग डाळ घेतलेली आहे, साबुदाणा घेतलेला आहे, पोहे घेतले, चणा डाळ घेतली आणि रेशनचा जुना तांदूळ घेतलेला आहे, धने घेतले, जिरे घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही ह्या मेजरमेंटच्या कपने मी घेतलेले आहेत. मेजरमेंट बघू शकता तुम्ही. कप ह्या मेजरमेंटने व्यवस्थित सगळे घेतलेले आहे मोजून. असं सगळं साहित्य घ्यायचं आहे. नंतर तांदूळ, मूग डाळ, चणा डाळ, उडीद डाळ सगळं आपल्याला धुवून फॅनच्या हवेखाली वाळवून घ्यायचं आहे. व्यवस्थित वाळून घेतल्यानंतर आपण सगळे हे भाजून घ्यायचं. मंद आचेवरती लालसर होईपर्यंत सगळं भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित नीट भाजून घ्यायचं आहे. जळायलासुद्धा नाही पाहिजे, कच्चंसुद्धा नाही राहिलं पाहिजे. व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे. यस, आपण चणा डाळ अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहे. सगळे जिन्नस आपण भाजून घ्यायचे. बघा, तुम्ही कशा प्रकारे चकली भाजणी करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी जर करत असाल तर कशी करता ते मला नक्की सांगा. यस, हे 1 किलो चकली भाजणीचं मेजरमेंटने मी दिलेलं आहे. यस, शेवटी तुम्हाला मेजरमेंटसुद्धा दाखवलेले आहेत, किती ग्रॅम घ्यायचे, काय घ्यायचे ते. यस, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडत असेल चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. साबुदाणा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघा, हळूहळू साबुदाणा फुलतोय, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे सगळं भाजून घ्यायचं आहे. पोहेसुद्धा भाजून घेतलेले आहेत आपण. तुम्ही कशा प्रकारे करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यस, आणि नंतर आपण गिरणीतून किंवा जर तुमची घरी घरघंटी असेल तर त्याच्यातून तुम्ही दळून घ्यायचे. घरची घरघंटी असेल तर 1 नंबरच्या चाळण लावून तुम्ही घरघंटीवर दळू शकता. आणि बाहेर गिरणीतून द्यायचे असेल तर त्यांना सांगायचं चकली भाजणी आहे, दळून द्यायची. यस, असे ते दळून देतात त्यांच्या ते प्रमाणे. बघू शकता तुम्ही आपल्या इथे सगळे जिन्नस एकत्र करून झालेले आहेत, मिक्स करून झालेले आहेत. सगळ्यांना हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हे मेजरमेंट तुमच्यासाठी आहे.